हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि आता वाजले 7:30 वाजलेलं आहे आणि इकडं आमचं स्वयंपाक सगळं आवरलं आहे आणि बाकीचं काम आहे. जुना भांडी तीन करायचं आहे आणि आता आम्ही चाललो आहे शेतात. आता नाश्ता घेऊन चाललेला आहे आणि आता पुढे गेल्यात दादा आणि बाबा गेल्यात आणि मी आणि लक्ष्मी आता चाललेलं आहे. सगळं स्वयंपाक आवरलं, नाश्ता घेऊन चाललेलो आहे आणि वरच्या रानात चाललो आहे आम्ही. तिथं तूर होतं, ते तुरीच्या काठी गोळा करायचा आहे. पुढच्या पेरणीला शेत तयार करून ठेवायला पाहिजे म्हणून आम्ही चाललेलो आहे. चला तिथं काय काय आम्ही काम करायला लागलो आहे, काय काय करायचं आहे ते सगळं शेअर करतो. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अजून नाश्त्याला उपीट बनवलेलं आहे आणि तेच घेऊन चाललो आहे आम्ही. हे बघा उपीट आमच्या सगळे घेतले भेटते. चला बांधून घ्यायचं. बघा चला आम्ही चाललो आहे शेतात. बघा इकडे लक्ष्मी आणि मी चाललो आहे. आता गेलेत बाबा पुढं, दादा आणि बाबा गेलेत. चला आता आम्ही पण चाललेलो आहे. इकडे बघा मी शेतात बसून मस्त नाश्ता करायला लागलो. उपीट बनवलेलं होतं, आल्याबरोबर सगळ्यांना वाढून दिलं आणि आम्ही यायच्या आधी बाबा आणि दादा थोडं गोळा करून ठेवलेले होते काठी आणि नाश्ता करून आम्ही सगळेजण आता आणि परत गोळा करायचं. तर नाश्ता झाला आमचं. नाश्ता झाल्याबरोबर आम्ही पण गोळा करायला उठलो आणि बघा इकडचं सगळं बाबा आणि दादा सगळं गोळा करून ठेवलेलं आहेत. आणि आता इकडचं सगळं आम्ही सुरू केलं आहे आता गोळा करायला. हे कसं आहे, पुढचं पेरणीला शेत आता तयार करून ठेवायला पाहिजे. जून महिन्यात पाऊस झाला का नाही, एक पाऊस पडल्यावर पेरणी सुरू करायचं. त्यामुळं शेताला कसं ऊन पण लागायला पाहिजे, त्यामुळं तयार करून ठेवायचं. म्हणून ही काठी सगळं गोळा करून आणि परत रोटर मारून व्यवस्थित शेत तयार करून ठेवायचं. जून महिन्यात पाऊस पडला का नाही, एक पाऊस झाल्यानंतर आणि दुसरं पेरणी सुरू करायचं. हे बघा ते ट्रॅक्टरनं ते सगळं हे केलेलं आहे. मग ते काठी वर आलेलं आहेत. ते सगळे असं जागोजागी ढीग करून ठेवलेलं आहे. हे ढीग करून ठेवलेलं आहे आणि आता पाणी प्यायला बसलेलं आहे. थोड्या वेळ पाणी पिऊन आणि परत गोळा करून गोळा करा आणि परत गोळा करायला सुरू केलं आम्ही. आणि तसंच केलं तर ते शेतात कसं ते काठी तसंच सोडलं तर पुढचं पेरणीला अवघड होते. त्यामुळं ते सगळं काढायलाच पाहिजे आणि स्वच्छ करायलाच पाहिजे. म्हणून आम्ही आता आजपासून सुरू केलं आहे आणि थोडं ट्रॅक्टरनं गोळा करून ठेवलेलं आहे, ते जाळून टाकायचं. आणि घरात कसं वापरायला, पाणी तापवायला, चुलीवर पाणी तापवायला, भाकरी करायला, स्वयंपाक करायला पण येतं ह्याच्यावर. त्यामुळं ते काटकी आम्ही थोडं एका ह्याच्यामधलं ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं जाळून टाकायचं. आता चाललो आहे आता घरला आम्ही. आता वाजले 10:30 वाजले तरी एवढं ऊन बघा केवढं झालेलं आहे. आणि जाताना थोडं ते तुरीच्या काठी सगळं गोळा करून 2 पेंडे बांधून घेतले आहे आणि इकडं चाललो आहे आता घरला. दादा गेलेला आहे पुढं, म्हणजे दुसरीकडे एक वाट आहे, तिकडनं यायला लागल्या. आम्ही इकडनं आलो. चला आता आलो आम्ही. आता वाजले 11 आणि आता ऊन भरपूर झालेलं आहे, तिथं थांबू देना म्हणून मी आता आलो आहे. अजून आहे पूर्ण झालेलं नाही आहे ते काठी गोळा करायचं आणि परत संध्याकाळी जायचं आहे. आणि आता वाजले 11. तर सकाळी भाकरी आणि भात तेवढंच करून गेलो आणि तर भाजी आमटी करायचं आहे. तर इकडं करायला लागलो आहे पत्र्यामध्ये. तर असं गरम व्हायला लागलं आहे, ते कसं आहे सांगायचं नाही, तेवढं गरम व्हायला लागलं. खरं करायला तर पाहिजे. काय डाळीची आमटी, वांग्याची भाजी बनवणार आहे. लक्ष्मी इकडे चिरून द्यायला लागल्या वांगी. हे बघा आणि डाळ चुलीवर ठेवून गेलतो, शिजलेला आहे. आता फोडणी देतो आणि जेवून अजून धुणं भांडी पण आवरायचं आहे. जरा ऊन कमी झाल्यावर दुपारी धुणं भांडी करायचं. बघा पत्रामध्ये किती गरम व्हायला लागले आणि इकडं चाललंय भाजी करायला. आमचं झालेलं आहे, वांग्याची भाजी करायला लागलं.
तुमच्याकडं पण असंच ऊन आहे काय कमेंटमध्ये सांगा. आपल्या विजापूरच्या भागात भरपूर ऊन आहे, तिकडं ऊन जास्त असतंय. सगळीकडेच असते ऊन, आपल्या विजापूरच्या भागात तर खूप जास्त ऊन असते. बाहेर कोंबड्यांचा दंगा, अंडी घालायला लागल्यात. आता अंडी हुडकून काढायला पाहिजे, हे काय रोजचं काम आहे अंडी हुडकायचं. तेव्हा तुम्हाला दाखवलेलंच आहे मी कुठं कुठं घालायला लागल्यात. किती 7-8 कोंबड्या आहेत, सगळीकडं घालायला लागल्यात. खाडच्या खाली, खाडच्या वर, पत्र्याच्या खाली, तिथं पसारा ठेवलाय तिथं, सगळीकडं घालायला लागल्यात. आता हुडकून काढायला पाहिजे. तर लक्ष्मी गेल्यात, ते कुत्र्यासनी भात आणि अंडी भजी करायचं मिक्स करून कुत्र्यासनी टाकायचं. तेच ते घालायला गेले तिकडे. वांगी चिरून ठेवली, कांदा टोमॅटो घातलं, वांग्याची भाजी. वांगी काय आपलं रोजचं ताजं असतं, ताजी ताजी वांगी. 2 दिवसानं वांग्याची भाजी असते. भरून करायचं, चिरून करायचं, आमटी करायचं. वांग्याच्या भाजीला कंटाळा येत नाही, सगळीजण आम्ही आवडीनं खाते. त्यात आणि ताजी ताजी वांगी, मस्त कवळीच्या वांगी असते, त्यामुळं कंटाळा येत नाही. चला आता भाजी झाल्यावर जेवायचं आणि 4 वाजेपर्यंत काय चालणार. पुन्हा भांडी करायचं आहे, ते पण आता जरा ऊन कमी झाल्यावर. बाहेर खूप ऊन आहे, लाईट पण आले, पाणी पण भरायचं आहे. चला झाले आमटी, जरा शिजू दे, मग आम्ही सगळे जेवायला बसतो. हे बघा 5 अंडी, आता 5 दिवस घातलेलं आहेत. कुठं हे आपण शेळी बांधतो बघा, तिथं घातल्यात. दादा पाणी पाजवायला गेले होते तिथं आणि काढून आणलेलं आहे. बघा असं आहे आमच्या कोंबड्यांचं, एका ठिकाणी अंडी घालणं झाल्यात. तर हे 5 दिवसाचं अंडी, आम्हाला माहितीच नव्हतं तिथं आहे म्हणून. दादा आता येताना बघितलेलं आणि घेऊन आलेलं आहे. बघा कोंबड्यांचं लय अवघड आहे आमचं. कुठं अंडी घालायला लागल्यात. किती 8 कोंबडी आहेत. आता सकाळी हे 5, सकाळी 2, अजून आता हुडकायला पाहिजे आता बाहेर. तिकडं तेच काम चाललं आहे बाहेर, मी स्वयंपाक करायला लागलो. हे बघा अंडी.
आता वाजले 4 आणि बाकीचं काम सगळं आवरलं मी दुपारी, धुणं भांडी. आणि आता 4 वाजता आणि परत चाललेलो आहे सकाळच्या कामाला. गेलेत आता दादा आणि बाबा गेलेत, मी आणि लक्ष्मी चाललेलो आहे. आणि पुढचा व्हिडिओ करायला मोबाईलला चार्ज नाही आहे, कारण लाईट 2 वाजताच गेलेलं आहे, चार्जला घातलेलं नाही आहे. आणि व्हिडिओ मी इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.